गिरीश भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो। गिरीश भाऊ, मी अनेक स्पर्धांना गेलो, महाराष्ट्र केसरीलाही गेलो, पर गिरीश भाऊ की बात ही कुछ और है। हे जे आयोजन या ठिकाणी तुम्ही केलंय, आगळं वेगळं आयोजन आहे। परदेशातले पैलवानही आलेत। आमच्या पृथ्वीराज पाटलांनी जॉर्जियाच्या पैलवानाला या ठिकाणी पॉइंटच्या भरोशावर हरवलेला आहे। तर आमची महिला पैलवान, आमची मंडलिक, हिने पहिल्या क्षणापासून अतिशय आक्रमक खेळ केला आणि इस्टोनियाची जी पैलवान होती तिच्या नाकी दम आणला आणि शेवटी तिला देखील पराजित केलेला आहे आणि आपल्या भारताचा झेंडा हा या ठिकाणी वर केलेला आहे। खरं म्हणजे कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे। जोपर्यंत कुस्ती गोद्यातली होती तोपर्यंत आपलाच बोलबाला होता। जोपर्यंत कुस्ती लाल मातीतली होती तोपर्यंत आपलेच पैलवान हे जिंकत होते। पण ती मॅटवर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं काही प्रमाणात आपण मागे गेलो। पण याच कुस्तीने पहिलं ऑलिम्पिकचं पदक आपल्याला मिळवून दिलं आणि स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी पहिलं ऑलिम्पिकचं पदक हे आपल्याला मिळवून दिलं। आणि आता पुन्हा एकदा आमचे पैलवान, आमचे मल्ल, मग ते आमच्या मुली असो, आमचे मुलं असो, जागतिक पटलावर ऑलिम्पिकमध्ये, एशियाडमध्ये, त्याचप्रमाणे वर्ल्ड कपमध्ये, कॉमनवेल्थ गेम्समध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करतायत आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नाव मोठं करतायत। अशा या सगळ्या खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळावी याकरता नमो कुस्तीचा महाकुंभ गिरीश भाऊ तुम्ही आयोजित केला। पण या महाकुंभामध्ये तुम्ही देवा भाऊ केसरी ठेवलेला आहे। मला जरा अलीकडच्या काळात लक्षात येत नाही काय चाललंय। परवा कोल्हापूरला देखील त्या ठिकाणी देवाभाऊ केसरी झाला, आता जामनेरलाही देवाभाऊ केसरी होतोय। कदाचित आपण सगळ्यांनी मिळून या विधानसभेत जी धोबी पछाड दिलेली आहे त्यामुळे आता देवाभाऊ केसरी हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे।